नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SR अकॅडमीच्या MPSC ॲप्टिट्यूड सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन, ज्यालाच मराठीमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी असं म्हणतो. तेही अगदी सोप्या भाषेत आपण दोन्हीमधला मुख्य फरक आणि दोघीचे जे काही फॉर्म्युलाज आपण वापरणार आहोत ते आज आपण बघणार आहोत. तर प्रत्येक टॉपिकसारखाच ह्या टॉपिकचा व्हिडिओ पण 2 पार्टमध्ये आहे. पहिला पार्ट ज्यामध्ये आपण फक्त थिअरी आणि फॉर्म्युलेज आणि जे काही बेसिक अंडरस्टँडिंग असतं टॉपिकचं ते कव्हर करतो. आणि जो दुसरा पार्ट असतो त्यामध्ये आपण ॲक्च्युअल क्वेश्चन्सची प्रॅक्टिस घेतो किंवा एक्झाममध्ये आलेले जुने प्रश्न आपण बघतो. ठीक आहे. तर दर व्हिडिओसारखाच हा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा SR अकॅडमीच्या. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी. आणि टेलिग्रामच्या चॅनल इथं तुम्ही बघू शकता SR अकॅडमी पुणे, याला पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी आणि माझ्या टीमशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. तर चला वळूयात आपल्या टॉपिककडे. ठीक आहे. तर टॉपिकची सुरुवात आपण करूयात अरिथमॅटिक प्रोग्रेशनपासून, म्हणजे ज्याला आपण AP म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी. ठीक आहे. तर हे असतं काय? आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये एखादी श्रेणी दिलेली असेल किंवा एखादा एका नंबरचा सिरीज दिला असेल, तर तुम्ही ओळखणार कसा की हे AP आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक ज्याने तुम्हाला कळेल की हे AP आहे, ते म्हणजे 2 जे तुमचे नंबर दिलेले आहेत श्रेणीमधले, त्या दोघांमधला अंतर हा सेम असतो. जसं की 3, 5, 7, 9. ठीक आहे. ही एक श्रेणी झाली. परत 5, 10, 15, 20 ही एक श्रेणी झाली. आणि 7, 18, 29, 33. ठीक आहे. ही एक श्रेणी झाली. ठीक आहे. तर आता एक एक करून आपण श्रेणीला बघूयात. तर ही जर सिरीज आपण घेतलं तर यात हे जे 2 नंबर आहेत, ह्या 2 मधला फरक आहे 2, ह्या 2 मधला फरक आहे 2, ह्या 2 मधला फरक आहे 2. ठीक आहे. तर जे आपले नंबर आहेत, जे श्रेणीमधले 2 नंबर आहेत, त्यामधला फरक हा सेम आहे. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजे ही काय झाली आपली? ही सिरीज झाली आपली AP, म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन. चला आता ह्या सिरीजकडे बघूयात. ह्या 2 नंबरमधला फरक किती आहे? 5. ह्या 2 मधला फरक किती आहे? 5. ह्या 2 मधला फरक किती आहे? 5. ठीक आहे. दर 2 नंबरमधला फरक जो आहे तो 5 आहे. ठीक आहे. म्हणजे हे पण काय झालं? हे झालं AP. तर चला आता ही सिरीज बघूयात. 7 आणि 18 ह्या 2 नंबरमधला फरक किती झाला? हा झाला 11. हा मधला फरक किती झाला? हा पण झाला 11. ठीक आहे. पण हा फरक हा झाला 4. ठीक आहे. तर ह्या 2 आणि ह्या 2 मधला जरी फरक सारखा असला तरी ह्या 2 मधला नाही 4, म्हणजे ही आपली AP बनत नाही. ठीक आहे. तर AP कशी ओळखायची ते आपण शिकलोत. कोणत्याही 2 सीरीजमधल्या कोणत्याही नाही, सलग 2 आकडे जे आहेत त्या 2 सलग आकड्यांमधला फरक हा नेहमी सारखा असतो. ठीक आहे. द डिफरन्स इज सेम. तर ही आपली सगळ्यात बेसिक ओळख झाली अंकगणितीय श्रेणीची. तर एकदा का तुम्ही श्रेणी ओळखली, क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक सिरीज आली आणि त्या सिरीजचे नंबर बघून तुम्हाला कळालं की बाबा ही AP आहे, तर जे क्वेश्चन तुम्हाला विचारतं तर त्याचे फॉर्म्युलेज आता आपण बघून घेऊयात. तुम्ही म्हणता येईल की सर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये म्हणला होतात की कोणते पण क्वेश्चन सॉल्व करायला एक पॅटर्न फॉलो केला पाहिजे, तो म्हणजे OLP, OLF. ओ म्हणजे आधी तर ऑप्शननी सॉल्व होत आहे का बघायचं, नंतर लॉजिकनी होतं का बघायचं आणि मग फॉर्म्युला लावायचं. ठीक आहे. तर मित्रांनो AP आणि GP हे असं टॉपिक आहे की जिथं तुमचं ऑप्शन आणि लॉजिक सहसा काम करत नाही आणि तुम्हाला नेहमी फॉर्म्युल्यालाच जावं लागतं. ठीक आहे. कारण यामध्ये स्ट्रेट नंबर असतात, एक सिरीज दिलेली असते आणि ते तुम्हाला म्हणतात की बाबा यातला तुम्ही 10वा आकडा काढा किंवा
20वाला जो आकडा येईल, की जी संख्या येईल ती काढा, किंवा टोटल 30 हे सिरीज दिली असेल त्या सगळ्यांचा सम किती येईल ते काढा. ठीक आहे. तर अशा ठिकाणी डिरेक्टली फॉर्म्युला टाकून आपल्याला उत्तर लवकर काढता येईल. तर OLF पॅटर्न इथं फॉलो न करता डिरेक्टली फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, नोट करून घ्या आणि रिवाईज करताना फॉर्म्युलाज रिवाईज करा. आणि AP आणि GPचे जिथे पण प्रश्न येतील डिरेक्टली फॉर्म्युला टाकून त्याचं उत्तर तुम्ही काढा. ठीक आहे. तर चला आपण आता फॉर्म्युलेज बघून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण फॉर्म्युलाच्या आधी बघून घेऊ की APचं रिप्रेझेंटेशन कसं असतं. ठीक आहे. AP इन जनरल असं असतं A प्लस D आणि A प्लस 2D. ठीक आहे. ए म्हणजे पहिला आकडा आपला, आणि त्यामध्ये दुसऱ्यामध्ये आपण पहिला जो फरक असतो तो टाकतो आणि तिसऱ्यामध्ये त्याचा दुप्पट फरक टाकतो. जसं की इथं जर 1 आला, इथं जर 3 आला, तर 3ला आपण कसं लिहू शकतो, 1 प्लस 2, डिफरन्स झाला तुमचा 2चा, तर तिसरा आकडा तुमचा काय येईल, 1 प्लस 4, म्हणजेच ही सिरीज काय होणार, 1 3 5. ठीक आहे. तर हे आपलं APचं एक जनरल रिप्रेझेंटेशन झालं की आपण कसं एखाद्या सिरीजला मेन्शन करतो. ठीक आहे. कसं करतो आपण, ते करतो A प्लस D आणि A प्लस 2D. नंतर ते म्हणतील की एखाद्या सिरीजची nth टर्म काढा. ठीक आहे. nth टर्म म्हणजे सिरीज दिलाय, ते म्हणतील ह्या सिरीजचा 10वा टर्म कोणता किंवा 20th टर्म कोणता, आणि तिथं तुम्हाला त्या सिरीजचा पहिला नंबर हा दिलेला असेल आणि 2 सलग जे नंबर येतात त्यामधला फरक पण दिलेला असेल. ठीक आहे. तर जर असं दिलेलं असेल तर nth टर्म आपण कसा काढतो, A प्लस n मायनस 1 आणि D. ठीक आहे. A आपला फर्स्ट टर्म झाली, A म्हणजे फर्स्ट टर्म, n म्हणजे जो टर्म आपल्याला काढायचा, जर 10वा सांगितला तर इथं 10 येईल, जर 20 सांगितलं तर इथं 20 येईल. ठीक आहे. आणि D म्हणजे आपलं झालं डिफरन्स. ठीक आहे. nth टर्मसाठी हा फॉर्म्युला A प्लस n मायनस 1D, जिथे A काय झालं, A झाला आपला फर्स्ट टर्म आणि D झाला आपला डिफरन्स. दुसरा फॉर्म्युला आपण बघूयात की एक सिरीज दिली आणि त्या सिरीजचा सम तुम्हाला जर विचारला, ठीक आहे, तर तो कसा काढायचा. तर इथं असं असताना काय दिलेलं असतं, तुम्हाला पहिला आकडा दिसतो, पहिला आकडा दिलेला असतो, किंवा इथं 2 टाईप असू शकतात की एक तर तुम्हाला पहिला आणि लास्ट आकडा दिलेला असेल, टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत म्हणजे n ही व्हॅल्यू दिलेली असेल आणि तुम्हाला सम काढायला सांगितलं असेल. तर त्याचा सरळ सरळ फॉर्म्युला काय आहे, n/2 A प्लस L. ठीक आहे. इथं A काय, A परत फर्स्ट टर्म, L आपला झाला लास्ट टर्म. उदाहरण द्यायचं झालं तर अशी सिरीज दिलेली असेल 3 अप टू 10. ठीक आहे. आणि म्हणलेलं असेल की याचा सम काढा, तर इथं A तुमचं झालं 1, N झालं, सॉरी L झालं 10, आणि 1 ते 10 मध्ये 10 येतात, तर N झालं तुमचं 10. तर सरळ 10/2 1 प्लस 10 असं करून तुम्ही हा व्हॅल्यू समची काढू शकता. किंवा यामध्ये दुसरा पण एक टाईप आहे, तो मी आता सांगतो. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला समसाठी तो काय, ठीक आहे, सम आपला काय आहे, तो झाला n/2 2A प्लस n मायनस 1D. ठीक आहे. इथं आता एवढाच फरक आहे की जेव्हा तुम्हाला क्वेश्चन ह्या टाईपचा येईल त्यामध्ये तुम्हाला L म्हणजे शेवटची टर्म दिलेली नसणार आहे. तिथं तुम्हाला काय दिलेलं असणार आहे, किती नंबर ऑफ टर्म्स आहेत, पहिला व्हॅल्यू काय आहे आणि 2चा डिफरन्स काय आहे, त्यांनी आपल्याला सम काढायचं. ठीक आहे. तर सम काढायचे हे 2 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट AP असते, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं, जर आपले 3 टर्म्स आहेत A B C, हे 3 जर AP मध्ये आहेत, तर यामध्ये 2B इज इक्वल टू A प्लस C हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे.
आता हा कसा व्हॅलिड आहे तर घेऊन बघा, 1 2 3, तर 2b म्हणजे 2 2 जा 4 इज इक्वल टू 1 + 3, 4 झाला. दुसरं काहीतरी घ्या, 10 11 12, 2 × 11 22 इज इक्वल टू 10 + 12 22. ठीक आहे. जर 3 आकडे ए पी मध्ये असतील तर 2b इज इक्वल टू a + c असं होतं. आता ही जी गोष्ट तुम्हाला इथं सांगितली आहे ती मेनली लॉजिक बिल्डिंगसाठी आहे ना. जर एखादा प्रश्न आला ज्यामध्ये तुम्हाला आकडेच दिलेले नाही आहेत आणि काहीतरी लॉजिक फॉर्म करायचा असेल आणि जिथं या वरपैकी कुठलेच फॉर्म्युले अप्लाय होत नसतील, सहसा होतातच बट नसते होत, आणि काही लॉजिक बिल्डिंगनी काही व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर तिथं हे 2b इज इक्वल टू a + c कामाला येतं. ठीक आहे. आणि आता एक शेवटचा कन्सेप्ट एपीचा, की कुठलेही 3 आकडे जर तुम्हाला सांगितले की एपीमध्ये आहेत तर आणि त्या व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत आणि क्वेश्चन सॉल्विंगसाठी तुम्हाला त्यांना कन्सिडर करायचं आहे, तर तुम्ही त्यांना असं कन्सिडर करायचं, a - d, a आणि a + d. ठीक आहे. तर शेवटचे जे दोन्ही पण फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेत ते मोस्टली लॉजिक बिल्डिंगसाठी आहेत आणि डिरेक्टली यूज जो त्यांचा असतो तो सहसा कमी असतो, बट माहीत असणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर जर सगळे आपण एकदा रिवाईज केले तर परत पहिल्यापासून बघूयात की ए पीचं बेसिक रिप्रेझेंटेशन कसं असतं, a + d, a + 2d. ए पीची सिरीज क्वेश्चनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला nth टर्म काढायला सांगितलं आहे, जसं की 10वा किंवा 20वा, आणि तुम्हाला 2 नंबरमधला फरक आणि पहिला जो टर्म आहे तो दिलेला आहे. तर nth टर्म कसा काढायचा, nth टर्म काढायचा a + n - 1d. आणि जर एका कोणत्या ए पीचा सम काढायला सांगितलं असेल तर त्याचे 2 फॉर्म्युले आहेत. पहिला n/2 a + l, इथे पहिला आणि शेवटचा टर्म तुम्हाला दिलेला असतो आणि किती आकडे हे पण दिलेलं असतं किंवा काढावं लागेल, ते तुम्हाला मी जेव्हा आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेऊ तिथे सांगून देईल. हा त्याचा पहिला फॉर्म्युला. आणि सम काढायचा दुसरा फॉर्म्युला, जिथे तुम्हाला लास्ट टर्म दिलेली नसते तर त्या ठिकाणी n/2 2a n - 1d. आणि शेवटी हे 2 कन्सेप्ट, की जर 3 टर्म ए पीमध्ये असतील तर मधला टर्म 2b इज इक्वल टू पहिला आणि शेवटचा सम, आणि 3 टर्म जर ए पीमध्ये असतील तर त्यांना आपण असं लिहू शकतो की a - d a + d. ठीक आहे. तर हे सगळे फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत ए पीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. याला तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि जेव्हा आपण याचा पार्ट 2 काढू जिथे आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत तिथं तुम्हाला ते प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे एकदम महत्त्वाचे ठरणार. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे झालं ए पीबद्दल. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रत्येक फॉर्म्युला हा महत्त्वाचा आहे तो नोट करून घ्या. ठीक आहे. तर जर ए पीबद्दल आता झालंय तर आपण आता वळूयात जी पीकडे, म्हणजेच जॉमेट्रिक प्रोग्रेशन किंवा भूमितीय श्रेणी. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणताल सर ए पीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की ए पी कशी ओळखायची तसंच जी पी कशी ओळखायची हे सांगा. ठीक आहे. तर जसं ए पीमध्ये डिफरन्स हा सेम असतो कोणत्याही 2 सलग आकड्यांचा, तर जी पीमध्ये रेशो हा सेम असतो. उदाहरण द्यायचं झालं तर 2 4 8 16 असं. ठीक आहे. तुम्ही म्हणतात की सर इथं रेशो कसा सेम आहे, तर कोणतेही 2 सलग आकडे घ्या. ठीक आहे. जसं की इथं आपण 2 आणि 4 घेऊ तर 4/2 किती येतं 2. 2 सलग आकडे घेऊ 4 आणि 8, 8/4 किती येतं 2. तसंच 8 आणि 16, तर 16/8 किती येतं 2. ठीक आहे. तर इथं जो रेशो आहे तिन्ही यामध्ये सेम आहे, म्हणून ही काय झाली, ही झाली आपली भूमितीय श्रेणी. ठीक आहे. दोन्ही मधला फरक परत सांगतो, अत्यंत सोपा आहे. जे ए पी असतं त्यामध्ये 2 सलग जे आकडे असतात त्यामधला फरक सेम असतो आणि जे जी पी असतं त्यामध्ये 2 सलग आकड्यांचा रेशो सेम असतो. ठीक आहे. हा उदाहरण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता.
4/2 2, 8/4 2 आणि 16/8 2. तर तिन्ही मधला रेशो सेम आहे, म्हणजे ही जी सिरीज आहे ती आहे जीपी. ठीक आहे. तर आता जसं एपीचा आपण फॉर्म्युले बघून घेतले, तसंच जीपीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला पण फॉर्म्युले लागतात. तर आता आपण जीपीचे फॉर्म्युले बघून घेऊ. ठीक आहे. एक एक करत परत जीपीला जसं एपीला आपण रिप्रेझेंट केलं तर ए प्लस डी, ए प्लस 2D, तसं जीपीला आपण कसं रिप्रेझेंट करणार? जीपीला आपण रिप्रेझेंट करणार ए आर स्क्वेअर, जिथं आर काय आहे? आर आहे रेशो इज इक्वल टू आर. ठीक आहे. जीपीला आपण असं रिप्रेझेंट करतो ए आर स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल की सर nth टर्म जीपी मध्ये कशी काढायची? तर त्याचा फॉर्म्युला आहे ए आर रेस टू n-1. ठीक आहे. इथं ए काय झालं? ए झालं तुमचा फर्स्ट टर्म, ए म्हणजे तुमची पहिली टर्म, आर म्हणजे दोन्हीचा रेशो. ठीक आहे. जसं की तुम्हाला दिलेलं असेल की एक सिरीज आहे 2, 4, 8, 16 है ना. तर याचा 10वा टर्म काय असणार? याचा 10वा टर्म काढा. तर ए पहिला टर्म तुम्हाला माहिती आहे, आर दोन्हीचा रेशो 4/2 2 आणि एन म्हणजे 10वा. तर सरळ सरळ तुम्ही व्हॅल्यू विचारणार, फॉर्म्युल्यात टाकणार आणि तुमचा आन्सर काढून घेणार. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूयात समचा फॉर्म्युला. तर एपी मध्ये सम काढायचे 2 फॉर्म्युले होते. इथं एकच फॉर्म्युला आहे, बट थोडा दोन्हीमध्ये अंतर आहे. तर जीपीचा सम कसा काढतो आपण? ए आर रेस टू n -1 अपॉन आर -1. ठीक आहे. पण हा फॉर्म्युला कधी लागतो? जेव्हा आर म्हणजे जो डिफरन्स आहे 2 किंवा 2 जे सलग नंबरचा रेशो आहे तो ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर ही काय कंडिशन आहे, जर आर चुकून 1 पेक्षा कमी असलं तर काही नाही, एवढाच फरक होईल की जो समचा फॉर्म्युला आहे तो चेंज होणार. ए 1 - आर रेस टू n अपॉन 1 - आर. ठीक आहे. एवढाच चेंज होतो when r लेस दॅन 1. ठीक आहे. आणि शेवटी जसं एपीच्या लॉजिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एपीमध्ये काय असतं? 2b = a+c असतं. तसंच जीपीमध्ये काय असतं? जीपीमध्ये असतं b² = ac. म्हणजे जर 3 टर्म जीपीमध्ये आहेत ए, बी आणि सी, तर मधल्या टर्मचा स्क्वेअर = ac. ठीक आहे. तर हे जीपीचे फॉर्म्युले पण इम्पॉर्टंट आहेत. याला व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या, कारण ह्या व्हिडिओचा जेव्हा आपण पार्ट 2 आणू तेव्हा क्वेश्चन सॉल्विंगमध्ये आपण सरळ सरळ फॉर्म्युला उचलणार आहोत आणि जे काय उत्तर काढायचं आपल्याला ते काढणार आहोत. ठीक आहे. तर एपी आणि जीपी या टॉपिकचे क्वेश्चन सॉल्विंगचा सिक्वेन्स काय असेल? तर सिक्वेन्स एकदा मी तुम्हाला सांगून घेतो क्वेश्चन पार्ट 2 आणायच्या आधी. पहिला सिक्वेन्स असतो ठीक आहे. पहिला सिक्वेन्स असतो की आयडेंटिफाय करा की जी तुमची सिरीज आहे ती एपी आहे का जीपी आहे. ठीक आहे. एपी आहे का जीपी आहे. मग काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात ते बघा, की ए दिलंय का, आर दिलंय का, डिफरन्स दिलाय का, नंबर ऑफ टर्म्स दिलाय का, हे सगळ्या कॅल्क्युलेट करा आणि बघून घ्या. आणि जितक्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्यावर आपलं डिसाईड होतं की आपल्याला कोणता फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे. जसं की आपण पाहिलं होतं एपी मध्ये समचे 2 फॉर्म्युले आहेत, जीपी मध्ये देखील समचे 2 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. तर ही सिक्वेन्स सहसा आपण एपी जीपीच्या क्वेश्चनसाठी फॉलो करतो. पहिले तर आपण क्वेश्चनमध्ये आयडेंटिफाय करतो एपी आहे का जीपी आहे. त्यानंतर क्वेश्चनमध्ये काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात त्या काढतो आणि त्या व्हॅल्यूजच्या बेसिसवर आपण ठरवतो की कोणता फॉर्म्युला लावायचा आहे आणि असं करून आपण फायनल आन्सर काढतो. ठीक आहे. आणि एपी जीपीसाठी पण जितकं होईल तितकं आपण OLF हा फ्रेमवर्क वापरणार आहोत.
जितकं होईल तितकं ऑप्शननी सॉल्व करू किंवा लॉजिकनी सॉल्व करू, आणि नाहीच झालं तर फॉर्म्युले तर मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ठीक आहे. तर आशा करतो की तुम्ही फॉर्म्युले लिहून ठेवले असतील, है ना. तर ते फॉर्म्युले चांगले पाठ करून घ्या, आणि आपण आता भेटूयात ह्याच टॉपिकच्या पार्ट 2मध्ये, जिथे आपण याचे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर भेटूया याच टॉपिकच्या पार्ट 2मध्ये. बाय.